इन धिस सीझन मिस्टर अजय पाटील. नॉन स्ट्राईकला बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय दीपेश. चांगला सामना होईल यात वेळ मात्र शंका नाहीये. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं ज्यामध्ये तुम्ही 2 क्षेत्राच्या 38 सेकंडच्या बाहेर तैनात केलेले पाहू शकता. जर क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर पॉइंट गली आणि त्यानंतर शॉट थर्डमॅन ऑन साईडला पण पाहिलं तर शॉट फाईन लेग. पहिलाच बॉस स्लाइस केलाय. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कॉल थोडासा उशिरा दिला होता वैभवने. दीपेशने लागलीच तो कॉल घेतला आणि त्यानंतर डेंजरला असून सुद्धा हे एक धाव कंप्लीट केले. सुरुवात मात्र कुठेतरी घाई गडबडीत झाले गावदेवी बाळकुम संघाची असं पाहायला मिळते. आणि पाहूया 5 षटकांचं क्रिकेट आहे. 5 षटकाच्या क्रिकेटमध्ये मात्र ते सातत्य राखावं लागणार आहे. धावांचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल गावदेवी बाळकुम संघाला आणि विकेटचा शोध आणि कमीत कमी धावा खर्च करणारी गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना. बघा आम्हाला मान्य आहे मैदानाच्या आतमध्ये 2 वेगवेगळ्या शैलीचे फलंदाज आहेत पण मला तुम्हाला 25 मिनिटच मिळतील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला भरुडी संघाला विनंती असेल तुम्हाला 25 मिनिटच मिळतील हा डाव कंप्लीट करण्यासाठी. त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहायचे. तर वैभव हा तर मात्र प्रचलित राहिलेलाच आहे आणि कसा ते आपण सांगणार आहोत या षटकानंतर. चांगला स्ट्रोक ए स्ट्रेट डाऊन द ग्राउंड त्या ठिकाणी मिडॉपला क्षेत्ररक्षक आहे. बीट होतोय बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतोय नशिबाचा चौकार. लकी वन. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी दीपेशचा पाहायला मिळालाय. फटक्यामध्ये ताकद झोकली होती नजाकत झोकली होती आणि शॉट सिलेक्शन प्रॉपर होतं. फील्ड सेट देखील त्या ठिकाणी केला होता मिड ऑफला पण मिड ऑफला क्षेत्ररक्षक बीट होऊन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता विजयला बीट करून बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी गेलाय. धावसंख्या झाली 5 धावा. गावदेवी बाळकुम. अमोल अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर. गती परिवर्तन केलं. नाईट चॉईस अजयची हीच खासियत आहे. तो लगेच फलंदाजांना ओळखून आपल्या शैलीमध्ये बदल करत असतो आणि तेच कुठेतरी मला पाहायला मिळालं होतं. आक्रमक विकेट घेण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला होता. त्याला शमवण्यासाठी बॉलचा स्पीड थोडा कमी केला आणि त्यामुळे मनासारखा फटका खेळता आला नाहीये दीपेशला. आणि हाच तो फलंदाज आहे ज्याने नागिन शॉट खेळला होता. अगदी तो बॅटला दोन्ही पायांच्या मागे देऊन त्याने स्वीप केलाय की फ्लिक केलाय सांगू शकत नाही पण जबरदस्त फटका त्याने खेळला होता आणि आकाश चोप्राने सुद्धा त्याची दखल घेतली होती. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. सर्व काही व्यवस्थित होत असताना जर तुम्ही उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याचा भुर्दंड तुम्हाला लागेलच. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट डाऊन. भावेश. चला नो टीम मीटिंग फॉर विकेट्स 4s अँड 6s कारण वेळ महत्वाचा आहे. कारण कालचा एक अतिरिक्त सामना आम्ही आज खेळलाय. 40+चा एक सामना खेळलाय. शेड्यूल थोडंसं उशिराने चालू झालंय त्यामुळे आम्ही आमच्या कॉम्पिटेटिव्ह बॉक्सच्या वतीने वारंवार सूचना करू तुमच्यापर्यंत की कमी वेळ घ्या. जो वेळ लागतो आम्ही एवढं पण सांगत नाही तुम्ही घाई करा. वेळ ज्या दिला जातो त्या वेळेमध्ये सामना संपवा जेणेकरून तुम्हालाच तुमच्यातला एक संघ कदाचित आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये आम्हाला पाहायला मिळू शकेल. या सर्व गोष्टींची दखल आम्ही घेतोय आणि त्यामुळेच वारंवार करेल. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर तुम्हाला पाहिल्याच्या आतमध्ये भावेश पाहायला मिळतोय. सुरुवातच आक्रमक करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता वैभवने पण वैभव पायचीच्या स्वरूपात बाद होतोय. अजय राईट आर्म ओव्हर द विकेट. हा देखील उलट दिशेने प्रयत्न पण हा वेळ सक्सेस मिळते. पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढला. स्वीपर कव्हर सीमारेषा पार. मिळते चौकार. 4 धावा. सिच्युएशन काही असो ते मला गाणं आठवलं हम नहीं सुधरेंगे. या ठिकाणी या अगोदरच्या बॉलवर रिव्हर्स खेळताना पायचीच्या सुरुवात फलंदाज बाद होऊन सुद्धा या ठिकाणी भावेशने आल्याला पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळलाय पण त्याला यश मिळालंय. धावसंख्या झाले 10.
स्वीप करायचा होता आणि स्वीप करताना मात्र यष्ट्या ओपन केलाय आणि फलंदाजांनी यष्टी दाखवली आणि गोलंदाजांनी यष्टी वाकवली. क्लीन बोल्ट. षटकार लगावले तर 2,000 रुपयाचे पारितोषिक रक्षक यांच्याकडून, कश्यप यांच्याकडून. भरत पाटलांचं काम वाढणार आहे आज. मावण्यांच्या वतीने पुरस्कार जाहीर केले जातील त्यासाठी भरत पाटील त्या ठिकाणी सज्ज आहेत. धावसंख्या 11. वा वा वा, लेमनेश चांगला बॉल या ठिकाणी. बॉलला फ्लाईट दिली होती, गुडलेनला पिच केलंय, बॉलचा स्पीड कमी ठेवला होता, हलकंसं वळण घेतोय, बॅटची आतली कड घेऊन यष्टीरक्षकाच्या मागे बॉल जातोय, बॉल स्टॉप करेपर्यंत एक धाव. काय व्हेरिएशन आहे नाही का, किती आत्मविश्वास आहे की गती कमी करतोय तरी देखील त्याला ठाऊक आहे की ह्या बॉलला फलंदाज खेळू शकत नाहीये. हा आत्मविश्वास कधी येतो तर 25-30 वर्षांचं क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता तेव्हाच आत्मविश्वास येऊ शकतोय. आणि कुठेतरी अमोल भोईर हा देखील एक अनुभवी खेळाडू असताना स्पीड व्हेरिएशन करताना फसलाय. धावसंख्या 12. विष्णू पुन्हा एकदा राऊंड विकेटनं डावखुरा फलंदाज दीपेशसाठी. छोटासा रन. यावेळेस बॉल खराब होता आणि खराब बॉलला फिरकावून दिलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड टुवर्ड्स बाउंड्री रोप फॉर मॅक्सिमम सिक्सर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18वर. कॅचेस विन द मॅचेस आता आपण कित्येक वेळा ऐकलंय आणि जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत त्यांनी अनुभवलंय, पण तरी देखील अजून वेळ गेलेली नाहीये. बघा, मागच्या चुकांना विसरून आत्ताचा खेळ जर तुम्ही चांगला केला तर तुमचं भविष्य चांगलं होईल. या मैदानावरचं भरुडी संघ पुन्हा एकदा आउटसाइड एज. विजय पुन्हा एकदा फ्रेम मध्ये, त्या ठिकाणी एक धाव मिळते. यावेळेस कुठलीच चूक नाहीये. मी अगोदर देखील तेच सांगितलं होतं की ठेस लागल्यानंतर माणसामध्ये सुधारणा होते
आणि त्यानंतर मात्र तो सावरून चालत असतो. तसंच क्रिकेटमध्ये मित्रांनो, जेव्हापर्यंत तुमच्यावर ती वाईट परिस्थिती येत नाही, संघाची जबाबदारी येत नाही, तोपर्यंत तुमचा खेळ चांगला होत नाही. आणि आता अपेक्षा ठेवूया की विजय कडून चांगला खेळ या उर्वरित सामन्यामध्ये होईल. आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर विष्णू सज्ज होते. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो अमोल भोईर. पहिली एक धाव कंप्लीट करताना कुठेतरी स्ट्रगल पाहायला मिळतो. विष्णू ओव्हर द विकेट. गती परिवर्तनला ओळखला, बॉलला आडव्या बॅटीने खेळलंय खाली क्षेत्रामध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल गोज टुवर्ड्स काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन फॉर 4 रन्स. हम भी किसी से कम नाही. अमोल भोईरने तेच सांगितलं. या अगोदरचा गती परिवर्तित बॉलला मला खेळता आलं नव्हतं, पण त्यानंतर मला तोच जर तुम्ही बॉल हाताळला तर मी सुद्धा तयार आहे, मी सुद्धा सज्ज आहे. फुलरलेनचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने ड्राईव्ह करायचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. इनफिल्डच्या आतमध्ये खूप चांगला झेल. हादरा बसतोय तिसरा गाव देवी बालकुम टीमला. ऑर्डर बॅटर कडून. महत्वाचं मित्रांनो, संघाची ओळख कशी झाली आहे तर तुमच्या सातत्यामुळे, आणि त्यामुळे हे सातत्य आजच्या दिवसामध्ये देखील राखावं लागेल गावदेवी बाळकुम संघाला. त्यासाठी आता प्रितेशला कुठेतरी खालच्या क्रमांकावर आणलंय. एवढ्या खालच्या क्रमांकावर प्रितेश सहसा येत नाही, पण आता मात्र या डावाची गरज, या सामन्याची गरज ओळखून त्याला 5व्या क्रमांकावर आणलंय कर्णधाराने. अजय ओव्हर द विकेटनं प्रितेशसाठी. यावेळेस बघा, चेंडू तुमच्या आवाक्यामध्ये असेल तर तो अटेंड करणं गरजेचं आहे, आणि कुठेतरी प्रितेशला त्याचा विसर पडला होता. उजवेष्टीच्या नियंत्रण रेषेच्या आतून हा बॉल ट्रॅव्हल होतोय, तर त्यामुळेच मात्र हे देखील चॉईस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. खूप जास्त वाईड असेल, तुमच्या बॅटच्या आवाक्याच्या बाहेर असेल तर सोडा, पण जर तुमच्या आवाक्याच्या आत असेल, खेळू शकत असाल तर अटेंड करणं गरजेचं आहे. धावसंख्या थांबले 26 वर. यावेळेस पुन्हा एकदा चांगली स्क्वेअर ड्राईव्ह. स्वीपर कव्हर रिजन, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवतोय, फेक करेपर्यंत एक धाव मिळते. भिवंडी क्रिकेट खूप प्रगल्भ आहे, सातत्याने त्या ठिकाणी क्रिकेट खेळलं जाते. त्यामुळेच भिवंडीले संघ देखील आता हळूहळू ठाणे परिसरात खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील, पालघर परिसरात खेळताना पाहायला मिळतील. आणि ते महत्त्वाचं आहे मित्रांनो, फक्त आपल्याच परिसरात खेळून चालत नाही. म्हणतात ना की विहिरीच्या बाहेर पडावं लागते, तलावाच्या बाहेर जावं लागते तुमची प्रतिभा दाखवण्यासाठी. तर हेच आहे, ठाण्यातले संघ देखील वेगवेगळ्या परिसरात खेळायला जातात. तर ही देवाणघेवाण झाली पाहिजे, हे दळणवळण झालं पाहिजे.
धावसंख्या 27 झाले. पुन्हा एकदा अजय पाटील राऊंड विकेट न स्ट्राईकवर असेल दीपेश. धावसंख्या झाले 27. सातत्याने धावा येत आहेत. सिंगल्स डबलच्या सहाय्याने का होईना धावा येत आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत अजयने 4 धावा खर्च केलेत. राऊंड विकेट. ब्लॉक हॉल डिलिव्हरी तितकाच चांगला न्याय या बॉलला दिला जातो. इनफिल्डच्या आतमध्ये ऑनसाइड क्षेत्ररक्षक नव्हता. फॉलो थ्रू मध्ये स्वतः अजय पाटील बॉल अडवण्यासाठी जातोय. वेगाने बॉलवर पोहोचतोय. त्यामुळे फक्त एकच धाव पूर्ण करता आले. धावसंख्या जाऊन पोहोचते गावदेवी बाळकुम टीमची 28 धावा. 28 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 10 गोलंदाजाला बॅकअप कधी मिळतो तुमच्या चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे. आणि दिलखुशने खूप चांगल्या पद्धतीने बॉल अडवले. आपल्या संघासाठी 3 धावा नक्कीच दिलखुशने वाचवलेत. अशक्य असा हा प्रयत्न होता आणि पूर्ण शरीर झोकलंय तर बॉल अडवण्यासाठी आणि आपल्या संघासाठी धावा वाचवल्या. धावसंख्या झाली 29 धावा. गावदेवी बाळकुम. पुन्हा एकदा राऊंड विकेटनं अजय. यावेळेस फटक्यामध्ये ताकद झोकले. एलिव्हेशन मिळालं. डिस्टन्स नाहीये. मिड विकेट रिटर्न क्षेत्ररक्षक येतोय आणि हा झेल कम्प्लीट होतोय. खूप चांगला झेल आणि संपतोय. दीपेशचा खेळ. विकेट डाऊन. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट गेलाय. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट गेलाय. हे सातत्याने चालेल का गोट्या दादा? अजून 2 षटकाचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 29 धावा. गडीबाज झाले 4. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा एक्सपिरियन्स मिस्टर गणेश. प्रितेश जोशीला विचारलं होतं की तुमचं स्वतःचं आयोजन आहे, स्वतःची स्पर्धा, स्वतःचा संघ, स्वतःचं मैदान, दबाव असेल का? तर ते म्हणाले होते की दबाव तर नसेल पण स्पष्टपणे जाणवतोय की कुठेतरी दबावातला खेळ गावदेवी बाळकुम संघ करते. मित्रांनो, मैदान कुठलंही असू द्या, प्रतिस्पर्धी संघ कुठलाही असू द्या, ज्या दिवशी तुम्ही मैदानामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी उतरताय तो दिवस तुमचा आहे, ती स्पर्धा तुमचं आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि कुठेतरी त्याचा विसर गावदेवी बाळकुम टीमला बसतोय. त्यामुळे आता 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 29 धावा आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर आता येतोय तो म्हणजेच आकाश. स्ट्राईकवर बॅटर तुम्ही पाहू शकताय गणेश. येस, गोलंदाजी मार्कवर आकाश. राऊंड विकेट. हलक्या हाताने बॉलला ग्लान्स करायचा होता. स्टेप आउट झाले. आकाश उलट टोपी का घालतोय हा प्रश्न देखील त्याला मी विचारेन, कारण नेहमी त्याला पाहिलंय मी गोलंदाजी करताना तो उलट कॅप घालूनच गोलंदाजी करत असतो. कधी कधी काय जणांची एक श्रद्धा असते, खिशामध्ये रुमाल ठेवणं, गळ्यामध्ये ताईत घालणं, उलट दिशेने टोपी घालणं, गॉगल घालून गोलंदाजी करणं, या सर्व गोष्टी आस्थेच्या असतात. तर पण नेहमीच तो यशस्वी ठरला त्या गोलंदाजीमुळे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड गावदेवी बाळकुम. आता अटॅक करावं लागेल, कारण टेम्परामेंट इज अ पार्ट ऑफ गेम, पण सर्टन टाइम पिरियडसाठी टेम्परमेंट ठेवणं खूप महत्वाचं आहे, पण त्यानंतर अग्रेसिव्ह होणं देखील तितकंच गरजेचं आहे. ओ, यावेळेस पुन्हा त्या बॉडी रोल खेळून खेळायचं होतं. यष्टांच्या अगदी वरून इंचभर डिस्टन्सने बॉल ट्रॅव्हल होतोय आणि मी तर म्हणेन प्रितेशला हे जीवनदान मिळालंय. प्रितेशला जीवनदान मिळालंय आणि मग या जीवनदानाचा उपयोग होतोय का? खरंच थोडासा धसका लागला असेल, आमच्या गोट्यादाराला पण धसका लागला होता की प्रितेशचा विकेट जाता जाता राहिलाय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. आकाशची जो फिरकीचा जादूगर तर आहेच, पण तितक्याच मिडियम पेसने तो गोलंदाजी करत असतो. त्यामुळे फलंदाजाला रीड करणं कधी कधी कठीण जातं गोलंदाज आकाशला, की मिडियम पेसने येणार आहे की स्पीड व्हेरिएशन येणार आहे की ऑफ कटर असेल, इन कटर असेल, या सर्व गोष्टीमध्ये या गोष्टी संभ्रमामध्ये असतात. जागा बनवली, स्कोर विकेट बॉलला खेळून काढलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून आणि नशिबाची साथ नाहीये. 2 धावा मिळत आहेत. 2 हो, काय चांगलं गॅदर त्या ठिकाणी विनोदने केलंय. यष्टीरक्षक विनोद जबरदस्त कीपिंग त्या ठिकाणी करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच ओव्हर थ्रोच्या धावा त्याने वाचवल्या आहेत. आणि बघा, बाळकुम संघ डोक्यावर थोडेसे हात गेले होते की ते झाड मध्ये का होतं, पण झाडे लावा झाडे जगवा हा देखील मोठो आहे. त्यामुळे ते झाड मात्र सुरुवातीपासून आहे, आपण उशिरा आलोय. धावसंख्या झाले ती म्हणजेच 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड्स. 4 बॉल्स फेकून झाला आतापर्यंत या षटकात 3. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4था षटक मैदानामध्ये मार्गस्थ. राऊंड विकेटनं आकाश. गती परिवर्तन केलं, पुल केलंय बॉलला आणि बॉल जातोय
एलिव्हेशन नसलं तरी काय झालं, ताकदीच्या जोरावर बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, मिळतंय बसा षटकार. दोन गोष्टी झाल्यात, एक तर जीवनदान मिळालंय, त्यानंतर षटकार आलाय. पुत्ररत्नाचा लाभ झालाय मिस्टर प्रितेश जोशीला आणि आज मात्र तसा खेळ होणं अपेक्षित होतं आणि तसा खेळ होतोय. या अगोदरच्या फटक्यामध्ये देखील ताकद होती, नजाकत होती, पण कुठेतरी झाडाचा प्रतिबंध लागला. पण त्यानंतर प्रितेश जोशी हा ब्रँड का झालाय तो दाखवणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये. पण आकाश हा जो आघात झालाय तो सहजासहजी सोडणार नाहीये. पुढच्या बॉलवर नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न आकाश करणार आहे. क्रिकेटमध्ये ही ठसन खुन्नस आपण कित्येक वेळा पाहिले आणि क्रिकेटमध्ये खुन्नस नसेल, ठसन नसेल, हेड टू हेड कॉन्टॅक्ट नसतील तर क्रिकेटमध्ये ती रंगत येत नाही. आणि पाहूया आता कमबॅक करेल का या पुढच्या बॉलवर आकाश. मॅच बॉल आलाय. मी आमच्या स्वयंसेवकांना विनंती करतोय की आपल्या सीमारेषेत ताबा घ्यायचा, जर त्या ठिकाणी बॉल जात असतील तर बॉल लगेच आणून द्यायचे, जेणेकरून जो प्रतिबंध जो व्यत्यय येतोय सामन्यांना तो व्यत्यय येणार नाहीये. मैदान खूप चांगलं तुम्हाला पाहायला मिळते. हायलँड पार्कचं हे मैदान, ज्यावर कित्येक स्पर्धा या हंगामातल्या कंप्लीट झाल्यात. इतिहासाचा साक्षीदार हे मैदान नक्कीच होणार आहे. पुढचा बॉल राऊंड विकेटने आकाश प्रितेशसाठी. स्विंग एंड मिस, नाईस पिचिंग, नाईस एक्झिक्युशन, नाईस एंड बाय मिस्टर आकाश. सर्व काही झोकून दिलं होतं या बॉलवर. पेस होता बॉलला, हलकसं बाहेरचं वळण होतं आणि त्यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयास प्रितेशचा होता. फर्स्ट शेवटचा बॉल असलेला चौथ्या षटकात धावसंख्या झालेली आहे 38 धावा. डेड बॉल. पंच नासिर सर आमच्याकडे वळत आहेत, नेट बॉलची खूण करतायत. 2 पंच आपण स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत पाहू शकतोय. मिस्टर भरत मेहर. अनुभव आहे दोन्ही पंचांना आणि अनुभवाची पोचपावती त्यांना कित्येक स्पर्धामध्ये मिळते. हो हो, काय नजाकत होती, थांबून पाहिलंय आणि बॅकफुटला जाऊन बॉलला कट केलं जायला. शानदार स्क्वेअर कट आजच्या दिवसाचा खूप चांगला नेत्रदीपक फटका प्रितेश जोशीच्या बॅटमधून. चौकार पाहू शकतोय. आपले जीटीसी लाईव्हचे या ठिकाणी ऑपरेटर दाखवत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेऊन बॉलवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवून जागा बनवून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. आपण पाहू शकतो बघा, गुडघ्यावरचा बॅलन्स बघा आणि त्यानंतर बॅट तलवारी सारखी फिरवली आहे बॉलवर आणि हा चौकार प्राप्त केला आपल्या संघासाठी. 4 षटकांची समाप्ती या ठिकाणी होते आणि 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाली 42 धावा गावदेवी बाळको आणि 6 बॉलचा काही शिल्लक आहे. धन्यवाद मनीष सर. तर आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी पारितोषिक म्हणून 40+ साठी प्रथम आणि द्वितीय पारितोषिक दिलेलं आहे कैलासवासी भारतीय मडवी यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय श्रीयुत रत्नाकर मडवी व मंदार कदम यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. त्यांनी कृपया विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. मंदार कदम आणि रत्नाकर मडवी, आपण जर माझा आवाज ऐकत असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आणि इथे विराजमान व्हायचं आहे. आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतात विनोद, ज्याने खूप चांगलं यष्टीरक्षण केलं होतं या 4 षटकांपर्यंत आणि आता मात्र ॲज अ बॉलर म्हणून ते आता तुम्हाला पाहायला मिळतात. सर्व रोल तुम्हाला अदा करता येणं पाहिजे, या सकाळच्या सत्रात देखील मी सांगितलं होतं आणि तेच कुठेतरी आता पाहायला मिळते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही आतापर्यंत विनोदला पाहिलंय, पण आता गोलंदाजाच्या भूमिकेत पाहताय. पाहूया ती जबाबदारी कशी पेलतोय. स्ट्राईकवर असेल बॅटर गणेश. यावेळेस खेळायचा होता गणेशला ऑन साईडला, धावचीची संधी, विकेट डाऊन आणि आता मात्र समर्पण देतोय प्रितेश जोशीसाठी बॅटर गणेश. विकेट डाऊन, फलंदाज बाद. स्वर्गीय विद्याधर भोईर या नावाची नेहमीच आठवण राहील. सर्वांना हवा असा, सर्वांच्या मदतीला येणारा, प्रत्येकांच्या गरजा पूर्ण करणारा, क्रिकेटसाठी समर्पित असणारा आणि गावदेवी बाळकुम चेहऱ्याच्या संघाचा पाठीचा कणा म्हणजेच स्वर्गीय विद्याधर भोईर उर्फ बंटी. ते गेल्या वर्षी आपल्याला सोडून गेलेत. त्यांचा विरह तर आहेच, त्यांचं स्मरण देखील होते, पण देखील काळाला ते मान्य नव्हतं आणि गेल्या वर्षी ते आपल्याला सोडून गेले. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण आदरांजली समर्पित करतोय. जो आवडे सर्वांना तोची आवडे लोकांना असं आपण म्हणतो, देवाला सुद्धा तोच आवडतो. तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 42 धावा. 42. Still 5 balls are remaining to play in this first inning. फुल टॉस बॉलला उडवलाय, लॉंग लेग सीमारेषा पार, आर पार, दमदार षटकार. याच्या टप्प्यात आला तर हा कार्यक्रम करतोच. प्रितेश जोशीला तुम्ही फुल टॉस बॉल देऊ शकत नाही
आणि कुठेतरी ती चूक गोलंदाज विनोदने केली आणि चुकीला माफी नाही. 6ची वाढ, धावसंख्या जाते 48, 48 रन्स ऑन बोर्ड. विनोद ओव्हर द विकेट. चांगला बॉल पण तितकाच चांगला स्ट्रोक पुल केलाय. बॅक टू बॅक दुसरा धडाकात पाहायला मिळतोय प्रितेश जोशीचा. हा सुद्धा बॉल सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. आज मात्र प्रितेशला थांबवणं अशक्य आहे आणि वेळ सुद्धा त्याचीच आहे आणि काळ सुद्धा त्याचाच आहे. खूप महत्वाचं आहे मित्रांनो, प्रेझेन्स ऑफ माइंड. या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंडचा यूज करतोय. पहिल्या बॉलवर गणेशला त्याच्या विकेटचं समर्पण द्यावं लागलं होतं प्रितेशसाठी आणि ते समर्पण योग्य ठरलंय. स्ट्राईकवर प्रितेश आला आणि त्यानंतरच्या पुढच्या 2 बॉलवर 2 उत्तुंग षटकार प्रितेश जोशीच्या बॅटमधून आले. विनोद आता थोडासा संभ्रमात आहे की कशा पद्धतीने मला अडवता येईल प्रितेश जोशीला, पण विनोदला अनुभव आहे. भिवंडी क्रिकेट ग्लॅमरस क्रिकेट आहे, प्रगल्भ क्रिकेट आहे, विकसित क्रिकेट आहे आणि त्यामुळे या दबावाच्या परिस्थितीमधून सुद्धा परत येऊ शकतो विनोद, यात तीळ मात्र शंका नाहीये. बघूया कमबॅक करेल का आपल्या संघासाठी. फुल टॉस गुडघ्यावर बसलाय आणि स्लॉक केलाय बॉलला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल सीमारेषा पार. पारितोषिक का लावलं नाही हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उलगडा नक्कीच या सामन्यानंतर आम्ही लावणार, कारण त्यांना माहिती आहे त्यांचे पैसे संपणार आहेत. हे महत्वाचं आहे मित्रांनो, प्रोत्साहित करणं खेळाडूंना, कारण तुमच्या प्रोत्साहनामुळे खेळाडू चांगला खेळ करतो. धावसंख्या झाली ती म्हणजे 60 धावा. फुलटॉस चौथ्या बॉलवर चौथा तडाका, बॉल जातोय स्वर्गीय विद्याधर भोई स्टँडच्या चार बॉल 4. तुमच्याकडे प्रितेश जोशी आहे तर आमच्याकडे अजय पाटील आहे, तर चांगला रेकॉर्ड होणार आहे, चांगले ट्विस्ट पाहायला मिळणार. 4 बॉल 4 आलेत या स्पर्धेतले पहिले 4 बॉल 4. 5व्या बॉलवर आला तर कोण आहे का बक्षीस? तर नक्कीच मनीष पाटील सर आपण बोललात आणि लगेचच भूषण भोईर साहेबांनी खिशात हात घातला आणि 500 रुपयाचे पारितोषिक नक्कीच प्रितेश यांच्यासाठी आलेलं आहे. थँक्यू भूषण सर. यस, तुम्ही देखील लगेच ती दखल घेतलेली आहे. शेवटचा बॉल असेल विनोदचा आणि या बॉलला देखील भिरकावून दिले. स्क्वेअर लेग सीमारेषा पार, सीमारेषा पार, सीमारेषा पार आणि फक्त सीमारेषा पार. 5व्या बॉलवर 5वा षटकार. ला मात्र कुठलाच दबाव जाणवला नाहीये बॉल खेळताना आणि त्याने मात्र अक्षरशः गोलंदाजाच्या नाकी 9 आणले होते. पण तरी देखील श्री गणेश क्रिकेटला भरोडी नावाजलेला संघ आहे मित्रांनो, त्यांना देखील तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही. तर ती देखील फाईट दुसऱ्या डावामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. वळूया आपण भरत पडेल त्यांच्याकडे. नक्कीच मनीष सर लगेचच 500 रुपयाचे पारितोषिक भूषण भोईर साहेबांच्या माध्यमातून, तसेच 500 रुपयाचे पारितोषिक धीरज भोईर साहेबांच्या माध्यमातून इथे आलेलं आहे प्रितेशसाठी. तर नक्कीच कालच त्यांना पुत्रप्राप्ती झाली आहे आणि त्याचाच लाभ इथे बघा. दुसऱ्याच दिवशी मॅच खेळत असताना 5 चेंडूंवरती 5 षटकार, अफलातून फलंदाजी प्रितेश जोशी यांच्या माध्यमातून. तर चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बाळकुम संघ जास्त वेळ घेऊ नका, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर कसं वाटतंय माजुडा मानपाडा प्रभाग समिती सभापती
व ठाणे महानगरपालिका नगरसेवक आदरणीय सन्माननीय श्रीयुत भूषणजी दादा इथे इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच क्रिकेटवरती त्यांचं अपार प्रेम असतं. नेहमीच बाळकुम गावाची स्पर्धा असली की त्यांची उपस्थिती लाभते आणि पाठराखण करण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाचे पाठराखण करण्यासाठी नेहमीच ते उपस्थित असतात. तर यावेळेस आपलाच संघ खेळत आहे. 5 चेंडूवरती 5 षटकार नक्कीच प्रत्यक्ष बॅटमधून पाहायला मिळाल्या. बाहेरच्या गावामध्ये सुद्धा जाऊन आपला नावाचा डंका त्यांनी गाजवला आहे. नुकत्याच झालेल्या मानकुली स्पर्धेमध्ये नाईटची स्पर्धा झाली, तिथे सुद्धा अर्धशतक झळकावलं होतं. तर कसं वाटतंय भूषणदादा आपला संघ खेळतोय? भरत भाऊ, सभापती चषक 2022 आज गावठी संघ खेळतोय. हा बाकुमचा संघ आहे आणि त्याच्यात चांगले धुरंधर प्लेयर आहेत आणि त्याच्यात प्रितेश जोशी हा चांगला प्लेयर आहे आणि त्याने आज आत्ताच्या बघा तुम्ही बघितलं आता 5 बॉलमध्ये 5 षटकार मारलेले आहेत. तो एक चेंडू बी त्याच्या हातात भेटला असता तर तो 6वा बी लागला असता. पण बरोडी संघ बी चांगला संघ आहे. बघूया आता गावदे बालकुम कशी गोलंदाजी टाकतात आणि बरोडी संघ कसा खेळतोय त्यांच्यासमोर. आता त्याला स्कोर एवढा दिला की आता मला वाटतं बरोडी संघाला तेवढं पेलवणार नाही. आणि या परिस्थितीमध्ये आता गोलंदाजांवर आहे, काय गोलंदाज कसे गोलंदाजी करतायत त्याच्यावरती आपलं लक्ष घालायचं आहे. फलंदाजी तर प्रितेशनी केलेली आहे आणि काल त्याला उत्तर झालेलं आहे. तर आज त्यांची ताकद वाढलेली आहे आणि त्यांना अभिनंदन, त्यांचा मुलगा झाला त्याच्याबद्दल. धन्यवाद भूषणदादा. हे होते नगरसेवक आदरणीय सन्माननीय श्रीयुत भूषणदादा. नेहमीच क्रिकेटवरती अपार प्रेम. तर 72 धावा नक्कीच त्याचा पाठलाग करत असताना बरोडी संघ, श्री गणेश बरोडी खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे, चांगलं फलंदाजीचा भरणा आहे या संघामध्ये सुद्धा. तर बॉल चॉईस नाहीये. ओके ओके, कट आहे का? तर बघा मॅचकडे. श्री गणेश बरोडी संघ नक्कीच एक दादा संघ म्हणून भिवंडी नगरी त्याला त्यांच्याकडे पाहिलं जातं. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर 40+ चा संघ सुद्धा खेळला होता, मिहिर स्मृती बरोडी संघ, आणि तो संघ इथे विजयी ठरला होता. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा त्यांना आपण पाहणार आहोत दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना मिहिर स्मृती बरोडी या संघाला. मात्र त्याच गावातील हा एक संघ आपण पाहतोय, श्री गणेश बरोडी. चांगली गोलंदाजी थोडीशी खराब झाली होती. 72 धावा नक्कीच त्यांच्या 5 षटकांमध्ये त्यांनी खर्च केल्या आणि त्याचं उत्तर देत असताना नक्कीच चांगली फलंदाजीचा भरणा आहे या बरोडी संघाकडे आणि तशाच प्रकारची फलंदाजी नक्कीच होईल असं वाटतंय. तर इथे पहिल्याच चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस्टर स्ट्रोक आहे, जेलची संधी आणि इथे पहिल्याच बॉलवरती अमोलला मिळतं सफल. गोल्डन डक वरती बाद होऊन परततोय आशिष.
प्रयत्न मिस्टमिंग स्ट्रोक आहे पुन्हा एकदा चेतन इथं चेंडूच्या खाली बॅक टू बॅक दुसरं विकेटचं पतन सलामीची जोडी मात्र परतते. सुरेख गोलंदाजी ज्या प्रकारची फलंदाजी झाली होती बाळकुम संघाची तशाच प्रकारची यावेळेस गोलंदाजी होत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळत असताना अमोल भोईर पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 गडी बाद करतोय. शून्यावरती सलामीची आलेली जोडी मात्र डगआउट मध्ये परतताना दिसते. हॅट्रिकची संधी हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होत असताना अमोल भोईर. तर खुशखबर इथे आणखी 1000 रुपयाचं पारितोषिक लागतंय हॅट्रिक साठी कश्यप भोईर यांच्यासाठी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक तसेच 500 रुपयाचं पारितोषिक निशांत भोईर यांच्याकडून. जर हॅट्रिक साध्य झाली तर 1000 रुपयाचं पारितोषिक कश्यप भोईर यांच्याकडून तर तसेच 500 रुपयाचं पारितोषिक निशांत भोईर यांच्याकडून. एक चांगली बिग फाईट मॅच एक भिवंडी नगरीतील आलेला एक दादा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं श्री गणेश बरोडी संघ यावेळेस फलंदाजी करत असताना यावेळेस जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न हॅट्रिक बॉल होता मात्र बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू गुंडल्या स्पॉटवरून पडल्यानंतर थोडीसं टॉस होताना दिसला. दरम्यान यष्टीरक्षक प्रितेश यष्टांच्या मागे नक्कीच चेंडू पकड करतोय. दरम्यान एक धाव अजूनही घेतली जात नाहीये. डॉट डिलिव्हरी स्ट्रायकिंग एंडला विजय आपण पाहतोय श्री गणेश बरोडी या संघाचा एक आक्रमक बॅट्समन. यावेळेस फुलरलेनचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळून काढतोय मात्र तिथे स्वप्नील लॉंग ऑन रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेक मात्र एक धाव नक्कीच यावेळेस विजयच्या बॅटमधून येत आहे. आणि श्री गणेश होत असताना श्री गणेश बरोडी संघाच्या धाव फलकाचा जवळजवळ 14.50च्या सरासरीने जायचं आहे श्री गणेश बरोडी या संघाला. मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये थोडीशी पडझड पाहायला मिळाली. यावेळेस मात्र जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न शफलून खेळण्याचा प्रयत्न होता विनोद याचा. दरम्यान यष्टांवरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना डॉट डिलिव्हरी निर्धार चेंडूची सांगता पुन्हा एकदा सज्ज होत असताना अमोल भोईर अराउंड द विकेटने 5 धावांचं योगदान दिलं होतं फलंदाजी करत असताना. यावेळेस गोलंदाजीचा भार नक्कीच प्रितेश यांनी त्यांच्या खांद्यावरती सोपवला आहे. लास्ट टू गो. यावेळेस गती परिवर्तन करताना दिसला गोलंदाज वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आणि डॉट डिलिव्हरी यशस्वी षटक समाप्त होत असताना फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करत 2 गडी बाद करण्याचं यश संपादन करतो असा गोलंदाज अमोल भोईर. अफलातून कामगिरी 72 धावांचं डोंगर भलं मोठं डोंगर उभं केलंय. तर म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाने त्यात म्हणजे विशेष वाटा असेल तो म्हणजे प्रितेशचा. शेवटच्या अखेरच्या षटकामध्ये 5 चेंडूंवरती सलग 5 चेंडूंवरती 5 षटकार लगावले विनोद यांच्या षटकांवरती आणि वैयक्तिक 13 चेंडूंवरती 44 धावांची पारी खेळली प्रितेश जोशी यांनी आणि 72 धावा नक्कीच जमा केल्या धाव फलकावरती. 73 धावांचं नक्कीच आव्हान ठेवलेलं आहे श्री गणेश बरोडी या संघासमोर. तर मागच्याच महिन्यामध्ये आपण पाहिलं असाल तर नाईटची स्पर्धा होती. स्वर्गीय कबीर स्मृती चषक मानकोली येथे गोरसई बी संघाविरुद्ध खेळत असताना अफलातून कामगिरी केली होती प्रितेश जोशी यांनी. तब्बल 17 चेंडूंमध्ये 50 धावांची बहरदार खेळी केली होती. अर्धशतक झळकावलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती इथे होत असताना 44 धावा नॉट आउट 44 धावा. दरम्यान यावेळेस गणेश येतोय गोलंदाजी मार्कवरती ओव्हर दी विकेटने विजयसाठी. यावेळेस वाईड यॉर्क हाताळण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त सन्मान देण्याचं काम यावेळेस होत असताना विनोद विजय यांच्या माध्यमातून 2 धावा लागतायत धाव फलकावरती. यानंतर लगेचच सज्ज व्हायचं आहे मंच स्पोर्ट्स डोकाळी संघाचा संगणक. आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. ही मॅच झाल्यानंतर लगेचच विजयी संघासमोर आपली मॅच होईल. मात्र आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना काय प्रदर्शन होत आहे. चला वेळ जास्त घेऊ नका. बाळकुम संघ
पंचांचं वेळेकडे पुरेपूर लक्ष आहे. दरम्यान यावेळेस विनोद मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मात्र एक धाव. इथे काय होतंय, नक्कीच दुसरी धाव घ्यायची होती. आणखीन एक टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव, एक यशस्वी अष्टपैलू ज्याने गोलंदाजी करत असताना आणखीच 16 धावा खर्च केला 2 षटकांमध्ये आणि 3 गडी बाद केले होते. यावेळेस फलंदाजीसाठी आलेला आहे. नक्कीच तो जेव्हा स्ट्रायकिंग एंडला जाईल त्याचा आणखीन आम्ही उल्लेख करू. बोलूया गणेश ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होत असताना चौथं बॉल घेऊन सज्ज होतोय विजयसाठी. क्रमांक 3चा हा बॅट्समन एक आक्रमक हार्ड हिटर बॅट्समन आहे. श्री गणेश भरोडी या संघाचा विजय. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके खेळणे गरजेचं आहे, आक्रमक होणं गरजेचं आहे. त्याच प्रयत्नामध्ये मात्र इथे गोलंदाजी खूप चांगली होती. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू खोदून खेळून काढतोय. लॉंग ऑफ वरून खूप वेगाने चेंडूवरती धावत देऊन एक धाव नक्कीच अंकित केली जाते. 4 धावा लागतात धाव फलकावरती. तर अजय पाटील, कोण विसरेल हे नाव. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावण्याचा याचा विक्रम होता ह्याच फलंदाजाच्या नावावरती. यावेळेस सुद्धा तसेच फलंदाजी करावी लागेल, मात्र इथे फुलटॉस होता. अलाउंड द कार्पेटने खेळून करता व्यवस्थित एलिव्हेशन होत नाही. दरम्यान इथे चूक कोणाकडून होते, प्रितेश जोशीकडून. एक धाव होती, वेगाने चेंडूवरती धावत आला, मात्र एका धावेचं रूपांतर इथे थोडंसं फंबल झाला आणि 2 धाव्यांमध्ये रूपांतर होत असताना 2 धाव्याने आता मात्र 7 धावसंख्येवरती पोहोचतोय, म्हणजे श्री गणेश भरोडी संघ. तर मी उल्लेख करत होतो अजय पाटील या खेळाडूच्या नावावरती सुद्धा 6 चेंडूंवरती 6 षटकार लगावण्याचा विक्रम आहे. क्षमता आहे, कुवत आहे या फलंदाजाकडे. तशाच प्रकारची खेळी यावेळेस श्री गणेश भरोडी संघाकडून खेळत असताना खेळावी लागेल. टप्प्याचा चेंडू आणि त्याला भिरकावून दिलाय लांब लांब आणि अगदी लांब. हाय अँड हँडसम सिक्सर अजयच्या बॅटमधून. फलंदाजीचा भार स्वीकारता आपल्या खांद्यावरती आणि भिवंडी नगरीतून आलाय आणि मी भिवंडी नगरीतून बाळकुम गावामध्ये ठाणे शहरामध्ये आलोय आणि आपल्या फलंदाजीच्या जोरावरती श्री गणेश भरोडी संघाला विजय कसं प्राप्त करून देईन याच प्रयत्नामध्ये दुसऱ्याच चेंडूवरती 6 धावेने नक्कीच 8 वैयक्तिक 8 धावसंख्येवरती खेळतोय. तर संघाला नेऊन ठेवतोय म्हणजेच 12 धावसंख्येवरती. चला लास्ट गो असणार आहे गणेश. मात्र आता गणेश वरती इथे आक्रमण होत असताना दिसतंय. 12 धावा. अजय पाटील पुन्हा एकदा सज्ज होत असताना तोच स्टान्स घेऊन अजय कडून इथे पुन्हा एकदा आक्रमण होत असताना फुलटॉस बॉल होता, भिरकावून द्यायचा होता. हा चेंडू नक्कीच जायला हवा होता सीमेपार, मात्र व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता दीपेश मिड विकेट रिझर्व मध्ये आणि दरम्यान एक धाव आणखीन ऍड केली जाते. षटक समाप्त होतं क्रमांक 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती 13 धावा. नक्कीच मात्र मी म्हणेन जोपर्यंत अजय पाटील आणि विजय जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत नक्कीच या
मॅचचं या सामन्याचं चित्र काय असेल हे काही सांगता येत नाहीये. 13 धावा लागतात धाव फलकावरती. 73 धावांचं आव्हान होतं. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा जमा करायच्या आहेत त्या म्हणजे 60 धावा. 18 चेंडू आणि 60 धावा होताना आम्ही पाहिल्या आहेत. कालच्या सामन्यामध्ये शेवटचा जो सामना आपण पाहिला असाल तर वीर तानाजी दापोडे या संघाने 24 चेंडूंमध्ये 60 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 13 धावा झालेल्या आहेत. स्कोरिंग मध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती. आपला 12वा खेळाडू इथे आहे. चुकीची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. 13 धावा लागतात धाव फलकावरती. तर पुन्हा एकदा यावेळेस अमोल भोईर एक यशस्वी गोलंदाज बाळकुंभ संघाचा पुन्हा एकदा त्याच्यावरतीच कर्णधार प्रितेशने गोलंदाजीचा भार स्वीकारला आहे. दरम्यान सामना करेल अजय पाटील. पुन्हा एकदा सज्ज होत असताना 13 धावा, 18 चेंडू आणि 60 धावा. यावेळेस मात्र विकेट आणखीन एक आजच्या दिवसातील सर्वात लांब 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 सिक्सर. मात्र रंगत वाढत असताना अनेक रसिक प्रेक्षकांचं मन मोहित करणारी फलंदाजी पहिल्या फेरीमध्ये पाहिली असेल तर आपण पहिल्या सत्रामध्ये प्रितेश जोशी याने आक्रमक खेळी केली होती. यावेळेस मात्र अजय पाटील श्री गणेश बोरोडी संघाचा पाठीचा कणा म्हणून ज्याला संबोधला जातो तोच हा खेळाडू यावेळेस खेळपट्टीवरती अनेक विक्रम आहेत त्याच्या नावावरती. मात्र यावेळेस बाळकुंभच्या या क्रीडा नगरीमध्ये आपल्या नावाचा डंका पेटवत असताना अजय पाटील टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. भिवंडी नगरीतील एक यशस्वी ऑलराऊंडर म्हणून ज्याची नेहमीच ख्याती असते. यावेळेस संघाला तशाच प्रकारच्या खेळीची गरज आहे आणि त्याच प्रकारची खेळी इथे खेळत असताना अजय पाटील अमोल जो पहिल्या षटकामध्ये यशस्वी ठरला होता गोलंदाज त्याच्यावरती इथे प्राणघातक हल्ला केला जातोय. फक्त एक धाव खर्च केली होती अमोलने आणि 2 गडी बाद केले होते. त्याच्यावरती मात्र इथे मिळाला आणि 6 धावेने त्याच्या षटकाची इथे सुरुवात होत असताना पुन्हा एकदा राऊंड द विकेटने यावेळेस मात्र सुरेख चेंडू कमबॅक करत असताना अमोल भोईर परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळत असताना दरम्यान बचावरित्या खेळून काढतोय अजय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला अमोल यांनी. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता हे यशस्वी गोलंदाजीची भूमिका. पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला. लगेचच एक यॉर्कर डिलिव्हरी अमोलच्या माध्यमातून. यावेळेस गती परिवर्तन करताना दिसला गोलंदाज. दरम्यान डीप मिडविकेट रिझर्व मध्ये चेंडू फेक होईल. दरम्यान एका धावेचे रूपांतरित 2 धावेमध्ये होत असताना मात्र धावचीच्या रूपाने परतावं लागेल विजयला. खूप सुमधुर संगीत आपण ऐकतायत रुद्र डीजेच्या माध्यमातून. पहिल्या दिवसापासून आपण संगीताची मेजबानी घेत असताना दरम्यान उड्या मॅच कडे 19 धावा 20 धावा लागतात धाव फलकावरती. पुन्हा एकदा अराउंड द विकेटने अजय साठी. ओ हो काय स्ट्रोक आहे. आणखीन एक बिग. यावेळेस मात्र क्षेत्र निवडतोय डीप मिड विकेट रिजन. होत असताना 26 धावा लागतात धाव फलकावरती. अजय सांगतोय की सामना अजूनही संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. अफलातून बॅटिंग
जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना अजय पाटील ऑन फायर. 26 फलकावरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना अमोल अराउंड द विकेटने अमोल वरती इथे आक्रमण होत असताना अजयच्या बॅटमधून यावेळेस लोअर फुल टॉस भिरकावून दिला आहे ऑन साइडला मध्ये प्रितेश. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, दरम्यान एक धाव आणखीन ऍड केली जाते अजयच्या माध्यमातून. 27 धावा धाव फलकावरती 73 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस आपण पाहतोय तो म्हणजे श्री गणेश भरोडी संघ भिवंडी नगरीतून आलेला हा संघ 73 धावांचा आणखीच भलं मोठं डोंगर उभं केलं होतं बाळकुम संघाने. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 46 धावांची गरज. यावेळेस परफेक्ट यॉर्कर लाईनचा हा बॉल, दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता, डॉट डिलिव्हरी. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे आणि 3 षटकानंतर इथे धावा स्कोर कार्ड वरती लागत असताना परफेक्ट 9च्या सरासरीने चाललाय श्री गणेश भरोडी हा संघ, म्हणजे 27 धावा. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा आता आवश्यकता असणार आहे ते म्हणजे धाव्यांची 43, जवळजवळ 14.50च्या सरासरीने जायचं होता ते म्हणजे श्री गणेश भरोडी या संघाला. मात्र 9च्या सरासरी गाठता आली श्री गणेश भरोडी या संघाला आणि 27 धावांपर्यंत मजल मारली 3 षटकानंतर. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये 46 धावा जमा करायच्या आहेत, त्या म्हणजेच श्री गणेश भरोडी संघाला 46 धावा 12 चेंडू म्हणजेच जवळजवळ 23च्या सरासरीने जावं लागेल श्री गणेश भरोडी संघाला. म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती इथे आक्रमण करावं लागेल. 46 रन्स 12 बॉल्स. मात्र आता वर्णी लागते गोलंदाजी मार्क वरती विजय वैती. खुशखबर विजयसाठी, खुशखबर. सलग कशी 3 जर विकेट घेतले तर 2000 रुपये पारितोषिक कश्यप यांच्याकडून. मात्र यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंच भरत सर बोलतायत, सांगतात हा खराब चेंडू, वाईटचा इशारा. विजय वैती नक्कीच दबावामध्ये गोलंदाजी करत असताना का, कारण त्यांच्या समोर आहे तो म्हणजेच भिवंडीचा किंग अजय पाटील, भरोडी गावाचा सिक्सर किंग म्हणून ज्याला संबोधलं जातं. फुल टॉस बॉल भिरकावून दिला ऑन साइडला. दीपेश आहे आणि इथे झेल दिसतोय दीपेश मानेकडून इथे चुकत असताना आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी. काय होतंय इथे भाई भोईर कडून इथे चुकत असताना यष्टांवरती फेक करण्याचा प्रयत्न. मात्र इथे 2 धावा, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळतंय. अजय आणि आकाश या 2 फलंदाजा दरम्यान क्रमांक 5 आणि क्रमांक 6 चे बॅट्समन. धाव फलकावरती 30 धावा. आता मात्र समीकरण येऊन उरतंय 11 चेंडू आणि 30 धावा. नक्कीच हाच प्रयत्न असणार अजय पाटील यांचा की प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक, जितक्या जास्तीत जास्त स्ट्राईक घेता येईल तितकं चांगलं असणार आहे श्री गणेश भरोडी या संघासाठी. कारण धावा जास्त करायच्या आहेत, 43 धावा करायच्या आहेत, चेंडू कमी उरलेले आहेत, 11 चेंडू उरलेले आहेत. मात्र चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. 3 षटकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत, 43 धावा करायच्या आहेत अजय यांना. यावेळेस टप्प्याचा चेंडू होता, षटंबूल करण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश होऊन चेंडू विसरतोय यष्टीरक्षक भाई भोई यांच्या हातामध्ये आणि इथे मात्र खूप मोठा धक्का लागतोय श्री गणेश भरोडी या संघाला. अजयला परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. तीन गडी बाद केले या षटकामध्ये तर 1000 रुपये 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कश्यप भोईरी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चांगली गोलंदाजी, चांगलं मधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतं रुद्र डीजे.
गाण्यांची फरमाईश जशा प्रकारे केली जाते तशा प्रकारे त्यांच्याकडून संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. चला चला फास्ट स्पीडअप करायचं आहे. बाळकुम संघ आपण खूप जास्त वेळ घेत आहे. पंचांचं वेळेकडे पुरेपूर लक्ष आहे याची दक्षता घ्यायची आहे. दरम्यान यावेळेस अगोदर चेंडू होता फक्त दिशा देण्याचं काम यावेळेस फलंदाज पुनेश यांच्या माध्यमातून शॉर्ट थर्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र एक धाव आणखी ऍड केली जाते. 31 धावा लागतात धाव फलकावरती. आणि नक्कीच अजय पाटील थोडा वेळ अजून क्रीजवरती थांबायला हवा होता. आणखीन जरा रंगत मॅच मध्ये नक्कीच आली असती. मात्र काही हरकत नाहीये. आणि त्याला साथ देताना आकाश चांगली फलंदाजी करत असतो. आकाश सुद्धा श्री गणेश भरोडी या संघासाठी यावेळेस पॉइंट रिझम मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मात्र दिशा पाहावी लागेल. पंच सांगतायत की हा वाईट बॉल. नंतर धावसंख्येमध्ये भर. आपण फक्त विकेट किंवा सिक्सर चौकार लागल्यावरतीच आपलं मधुर संगीत ऐकायचं आहे. यावेळेस लोवर फुलटॉस भिरकावून दिला. ऑन साइडला प्रितेश येतोय यावेळेस खूप वेगाने. दरम्यान एक धाव आणखीन ऍड केली जाते. एक दुहेरी धाव घेऊन नक्कीच धावसंख्येचा पाठलाग होणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील आपल्याला. ती कुवत आहे आकाशकडे. दरम्यान 33 धावा लागतात स्कोर कार्ड वरती. आणखीन 40 धावा जमा कराव्या लागतील उर्वरित चेंडूवरती. पुन्हा एकदा विजय वैती. चला मंच स्पोर्ट्स ढोकाळी आपण आपला संगणक त्वरित पाठवायचा आहे टॉस करण्यासाठी. मंच स्पोर्ट्स ढोकाळी. तर पुन्हा एकदा विजय राऊंड द विकेटने यावेळेस पुणेसाठी. यावेळेस बिरकावून देण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड घेऊन करतोय. मात्र इथे एलिव्हेशन व्यवस्थित होत नाहीये. स्वप्नील होते चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेटचं पतन. 6वा गडी बाद होतोय श्री गणेश भरोडी संघाचा. पुणेशा यांच्याकडून यावेळेस बिघड करण्याचा प्रयत्न. आणि इथे बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन इथे पडझड पाहायला मिळतंय. अमन परततोय डगआउटच्या दिशेने.
मोठं डोंगर उभं केलं होतं बाळकुम संघाने, मात्र ते पेलताना इथे अपयश थोडंसं पडझड पाहायला मिळतंय. जवळजवळ 8 गडी बाद झालेले आहेत श्री गणेश बोर्डी या संघाचे. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूंमध्ये खूप जास्त धावा जमा करायच्या आहेत बोर्डी संघाला. मात्र इथं हॅट्रिकच्या पायथ्यावरती भूषण भोईर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 गडी बाद केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे धीरज भोईर यांच्याकडून. आणखीच बाळकुम गावाची जिथे जिथे स्पर्धा असते, जिथे जिथे सामने, तिथे धीरज भोईर यांची उपस्थिती लाभत असते. असंच प्रेम नेहमीच बाळकुम संघावरती राहावं धीरज यांचं. दरम्यान हॅट्रिक बॉल भूषण घेऊन तयार. विष्णू पाटीलसाठी यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे निर्धा चेंडूची सांगत आहोत विष्णू पाटील. आणखीन एक मोठं नाव भिवंडी नगरीतील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. भिवंडी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष व बरोडी गावातील माजी सरपंच आदरणीय सन्माननीय विष्णूजी पाटील सध्या फलंदाजी करत असताना अखेरचे 2 चेंडू शिल्लक. सुरेख गोलंदाजी भूषण भोईर ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होत असताना विष्णूसाठी यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. मात्र एकदा म्हणून नक्कीच अंकित केली जातीये. लास्ट गो शेवटचा बॉल. चौकार जातोय. हार्डलक